हॅलो नमस्ते. मी शुभांगी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मंत्रास फॉर हॅपी लाईफ. मी या माझ्या चॅनलमध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते की जे आपल्याला आपलं हे डे टू डे लाईफ हॅपी कसं होईल त्याबाबत मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर आपल्या ह्या व्हिडिओजमुळे तुम्हाला अध्यात्माची आवड निर्माण होईल. आणि जर तुम्ही पहिल्यापासून अध्यात्माच्या मार्गावरती असाल तर माझे हे व्हिडिओज तुम्हाला आध्यात्मिक प्रवासामध्ये मदत करण्याचं काम नक्कीच करतील. त्याचबरोबर हे व्हिडिओज पाहिल्यामुळे तुमच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या अशाच एका आध्यात्मिक बेस व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मानवाच्या ह्या जीवनामध्ये ना दोन गोष्टी आपल्या हातात नसतात. एक म्हणजे त्याचा जन्म आणि दुसरं म्हणजे त्याचा मृत्यू. बघा, मृत्यूचं महत्त्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मृत्यू येऊच नाही असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं. समुद्र मंथनाच्या वेळेला जेव्हा देवांना अमृत कलश मिळाला तेव्हा त्याला प्राप्त करण्यासाठी आणि अमर होण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये सुद्धा चढाओढ लागली होती. तिथं आपण तर सर्वसामान्य माणूस, आपल्याला मृत्यूचं भय वाटणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु मृत्यू टाळणं हे आजपर्यंत कुणालाही शक्य नाही. ही अशक्यप्राय गोष्ट आहे. जन्म आणि मृत्यू हा सृष्टीचा अविरत नियम आहे. तो कोणाला पण चुकलेला नाहीये आणि तशी त्याची आवश्यकता आहे. नाहीतर माणसं ही माणसाच्याच जीवावर उठली असती. त्याबाबतच एक आज आपण सुंदर कथा बघणार आहे. बघा, एक राजा असतो आणि तो राजा त्याचं राज्य खूप चांगल्या पद्धतीने करत असतो आणि त्याच्या मनात असं एक दिवशी येतं की जर आपलं हे राज्य असंच चांगलं राहण्यासाठी आपल्याला नेहमी जिवंत राहणं गरजेचं आहे. तसं त्याचं वय मध्यम वयाचा राजा असतो. मग ह्या मृत्यूवरती काही इलाज आहे का हे बघण्यासाठी तो खूप धडपड करत असतो. खूप त्याचं जे काय मंत्रिमंडळ असतं त्यांच्यामध्ये सुद्धा तो मृत्यूवरती काय उपाय आहे का हे बघण्यासाठी खूप विचारणा करत असतो. अशा वेळेला तो शिकारीला जातो आणि त्या शिकारीमध्ये आणि त्या जंगलामध्ये त्याला एक साधू भेटतो. मग तो असं ठरवतो की बघू, आपण ह्या साधूला विचारून बघू की ह्याच्याजवळ मृत्यूवरती काही उपाय आहे का. आणि तो त्या साधूजवळ येतो आणि त्या साधूला विचारतो की तुमच्याजवळ काही जडीबुटी असेल किंवा काही वनौषधी असेल किंवा तुमच्या साधनेनं तुमच्याजवळ अशी काही शक्ती असेल का की ज्याच्यामुळं माझा मृत्यू टाळता येईल. असं जर झालं तर मी तुम्हाला खूप सारी धन दौलत देईन किंवा तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. साधूला समजतं की ह्या राजाला अमरत्व प्राप्त करायचं आहे की जे आतापर्यंत पृथ्वी तलावावरती झालेल्या कोणत्याही ऋषी मुनी असतील, साधू संत असतील, इव्हन देवाचे अवतार झाले त्यांना सुद्धा ह्या मृत्यूवरती विजय प्राप्त करता आलेला नाहीये. आणि हा राजा हे असं विचित्र काहीतरी मागणं आपल्याकडे मागतोय. मग त्याला कळालं, ही गोष्ट त्याला समजली. मग त्यानंतर त्यानं राजाला सांगितलं की हा जंगलचा भाग आहे आणि हा जंगलचा भाग झाल्यानंतर एक 2 पर्वत तुला समोर दिसतील आणि ते 2 पर्वत ओलांडल्यानंतर एक खूप मोठं सरोवर आहे आणि त्या सरोवराचं जर तू पाणी पिलास तर तुला कधीही मृत्यू येणार नाही. असं साधू महाराजांकडून ऐकल्यानंतर राजा लगबगीनं घोड्यावर बसतो आणि एका दिवसातच ते दोन्ही पर्वत पार करून त्या सरोवराजवळ पण पोहोचतो. सरोवराचं सगळ्या बाजूने निरीक्षण करतो आणि आता तो पाणी ओंजळीमध्ये घेऊन पिणार इतक्यात त्याला ना त्याच्या कानावरती कुणीतरी कणत असल्यासारखा आवाज येतो. म्हणजे आजारी असल्यानंतर माणसाच्या नकळत जो आवाज येतो ना कणल्यासारखा, तसा त्याला आवाज यायला लागतो आणि ते पाण्याची ओंजळ तो तशीच खाली ठेवून तो त्या आवाजाच्या दिशेनं निघतो. एवढ्या निर्भीड अभयारण्यामध्ये एवढं कोण कणतंय ह्याची त्याला उत्सुकता असते. म्हणून तो हातातली ओंजळ तशीच टाकतो आणि त्या कणण्याच्या दिशेनं चालू लागतो. आणि बघतो तर काय, एक जर्जर म्हातारा झालेला माणूस ना एका झाडाखाली आडवा पडून कणत असतो असं त्याला दिसतं. मग तो राजा त्याच्या जवळ जाऊन आपुलकीनं चौकशी करतो की तुम्ही का कणताय, की तुम्हाला काय झालंय, कशामुळे तुम्ही इतक्या लांब येऊन पडलाय. त्यावेळेला तो माणूस जो कणत असतो तो सांगतो की ह्या सरोवराचं पाणी पिल्यामुळं मला अमरत्व प्राप्त झाले आणि आता मला मृत्यू येत नाहीये. माझ्या वयाची 100 वर्ष ओलांडून गेलेत. माझ्या मुलांनी पण
माझ्या ह्या शरीराचा त्याग करून मला घराबाहेर हाकलून दिले आणि गेली 50-100 वर्ष झालं मी ह्या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत मृत्यूच्या प्रतीक्षेमध्ये तळमळत पडलोय आणि आता मला ह्या माझ्या शरीराचं दुखणंही सहन होईना झाले आणि माझी मुलं तर मेली, त्यांची नातवंड सुद्धा मरायला टेकलीत. हे बघून तर मला खूप दुःख व्हायला लागलंय आणि गेली 4-5 वर्ष झालं तर मी पूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून मृत्यूची अगदी उत्कटतेनं प्रतीक्षा करतोय आणि तरीही मला मरण येत नाहीये. आता ही गोष्ट त्या माणसाची, वृद्ध माणसाची ऐकल्यानंतर राजाच्या मनात मात्र एक विचार आला की अरे रे, नुसतं अमरत्व काय कामाचं, त्याला काही अर्थ नाहीये. तर म्हातारपणाशिवाय जर आपल्याला अमरत्व मिळालं तर काहीतरी आपल्या जीवनामध्ये पॉइंट आहे की मज्जा आहे, त्याबद्दल आपण ह्या साधू महाराजांना विचारू. असं म्हणून तो त्या सरोवरातून परतीचा प्रवास करतो. ते 2 डोंगर उतरून परत त्या साधू महाराजांजवळ येतो आणि त्या साधूला त्याच्या बाबतीत घडलेली सगळी हकीकत सांगतो की तो 2 डोंगराच्या पलीकडे कसा गेला आणि ते सरोवराच्या जवळ तो कणत असलेला माणूस, ही जी सगळी गोष्ट आहे ना तो त्या साधू महाराजाला सांगतो. त्यानंतर साधू महाराज सांगतात, त्यांच्या लक्षात गोष्ट आलेलीच असते. ते साधू महाराज सांगतात की ठीक आहे, तुला ते पाणी प्यायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तो सरोवर ओलांडून झाल्यानंतर तुला अजून 2 डोंगर लागतील आणि त्या 2 डोंगर झाल्यानंतर एक घनदाट जंगल लागेल आणि त्या जंगलामध्ये तू जेव्हा प्रवेश करशील त्या ठिकाणी तुला एक पिवळ्या पिवळ्या फुलांनी आणि पिवळ्या पिवळ्या फळांनी गर्द भरलेला एक वृक्ष दिसेल आणि त्या वृक्षाचं जर फळ तोडून तू खाल्लंस तर तुला म्हातारपणात शिवायचं अमरत्व प्राप्त होईल. हे ऐकल्यानंतर राजा अगदी खुश होतो. त्याला समजतं की आता आपल्याला अमरत्व तर प्राप्त होईल आणि म्हातारपण पण नसणार आहे. त्यामुळे तो अगदी आनंदात ते 2 डोंगर पार करतो, सरोवर पार करतो, पुढचे 2 डोंगर पार करतो आणि त्या घनदाट अशा जंगलात तो जाणारच असतो. तोपर्यंत त्याला तो साधू महाराजांनी जो वर्णन केलेला वृक्ष असतो, पिवळे फळं आणि पिवळी फुलं, तो वृक्ष त्याला दिसतो आणि तो वृक्ष दिसल्यानंतर त्याला असं वाटतं की कधी एकदा जाऊन मी त्या वृक्षाचं फळ खायला सुरुवात करू आणि असं करून तो वृक्षाचं फळ काढून आपल्या जवळ घेतो आणि तो फळ तोंडात घालणार इतक्यात त्याला बाजूला ना जोरजोरात भांडणाचा आवाज येतो. आता हे काय नवीन म्हणून तो परत कुतूहलानं थोडंसं आतमध्ये जातो तर त्याला अजून दूरवरती लोक भांडण्याचा आवाज येतो. म्हणून तो त्या विचारानं ना ज्या दिशेला तो आवाज येत असतो त्या दिशेला तो आतमध्ये जंगलात जायचा प्रयत्न करतो. आता थोडंसं जंगलात आतमध्ये गेल्यानंतर ना त्याला 4 लोक दिसतात की जी एकमेकांशी भांडत असतात आणि ते सगळे अगदी तरुण तरणे बाण, अगदी फुल बॉडी असणारे तरुण असतात आणि असं त्यांचं भांडण चालू असतं. त्यावेळेला राजा जातो आणि त्यातल्या एका तरुणाला विचारतो, तुम्ही लोक का भांडताय विनाकारण आणि एवढ्या निर्भीड अरण्यामध्ये तुम्ही इथं काय करताय? त्यावेळेला त्यातला एक तरुण म्हणतो की आता जो मी दिसतोय ना तो 250 वर्षाचा आहे. मंडळी बघा किती वय आहे त्याचं. मी 250 वर्षाचा आहे आणि हा माझ्या बाजूला मी ज्याच्याशी भांडतोय ना तो जवळजवळ 300 वर्षाचा आहे आणि ते माझे वडील आहेत, ते माझे बाबा आहेत आणि मी ह्यांच्याशी ह्या कारणासाठी भांडतोय की ते मला त्यांची मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीयेत, म्हणून मी त्यांच्याशी भांडतोय. आता तुम्ही सांगा राजे की मी भांडू की ना भांडू? राजाच्या गोष्ट लक्षात येते. त्यानंतर तो दुसऱ्या तरुणाला विचारतो की तू का भांडत आहेस? तोही तेच उत्तर देतो. तो म्हणतो की मी ज्याच्याशी भांडतोय ना ते जवळजवळ 350 वर्षाचे आहेत आणि ते माझे वडील आहेत आणि ते मला संपत्ती देत नाहीत. मग जर ते मला संपत्ती देत नसतील तर मी माझ्या मुलाला कुठली संपत्ती देणार आहे? असं म्हणून तो तिसऱ्या तरुणाला प्रश्न विचारतो. तोही अगदी तेच उत्तर देतो. तो म्हणतो की मी ज्याच्याशी भांडतोय ते जवळजवळ 400 वर्षांचे आहेत आणि ते माझे वडील आहेत. त्यांनीही मला अजून त्यांची संपत्ती दिलेली नाहीये, तर मी माझ्या मुलाला कुठली संपत्ती देणार आहे? आणि ही सगळी चूक माझ्या वडिलांची आहे की कारण ते 400 वर्षांचे आहेत. मग हे सगळं ऐकल्यानंतर राजा म्हणतो की तुमच्या जवळ जर एवढी संपत्ती आहे तर तुम्ही ह्या घनदाट जंगलामध्ये एवढे डोंगर पार करून इथं दऱ्याखोऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय? तुम्ही तुमच्या घरी जाऊन पण तुम्ही ह्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकताय. ह्यावर त्यामध्ये सगळ्यात जास्त वयानं असणारा जो माणूस असतो म्हणजे पंजोबा म्हणू आपण त्याला, तो म्हणतो की आमच्या घरात दिवस रात्र ह्या मालमत्तेवरून ह्या संपत्तीवरून रोज भांडणं होत असतात आणि ती भांडणं खूप अगदी विचित्र टोकाला जातात आणि ह्या रोजच्या भांडणाला
वैतागून गावकऱ्यांनी अक्षरशः आम्हाला घरातून आणि गावातून हाकलून दिले. त्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं आणि आम्ही इथं येऊन भांडतोय. हा प्रकार पाहून राजा मात्र खूपच गोंधळला. म्हातारपणाशिवायचं अमरत्व मिळालं तर ते सुद्धा नको, कारण ते सुद्धा जास्त भयंकर आहे, असं सगळा विचार करतो आणि राजा परत त्या साधूजवळ येतो आणि म्हणतो की साधू महाराज, तुम्हाला खरोखर मनापासून नमस्कार. मला माणसाच्या जीवनात मृत्यू का महत्वाचा आहे ह्याचं महत्व पटवून दिलं. मृत्यू आहे म्हणूनच जगात प्रेम आहे, अन्यथा माणसंही माणसाच्या जीवावर नक्कीच उठली असतील. त्यावर साधूला राजाची चूक कळते आणि साधू महाराज म्हणतात की बघ, मृत्यू टाळण्यापेक्षा ना आपल्याला जो दिवस मिळालाय तो दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण जर आपण भरभरून जगलो आणि त्यात आपण खरा आनंद शोधलो तर मृत्यू तर एक दिवस येणारच आहे आणि त्यानंतरची जी गती असेल ना आपल्याला ती सुद्धा उत्तमच असेल. बघा मंडळी, जर आपण खरोखर ह्या साधू महाराजांचं म्हणणं ऐकलं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, आपल्या आयुष्यात मिळालेला एक एक क्षण जर आपण आनंदानं जगला, एक एक दिवस जर आपण आनंदात घालवला, भरभरून जगलो, तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल, आपल्याला खरा आनंद प्राप्त होईल. त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल आणि त्यानंतर जग आपोआप बदलेल. बघा मंडळी, मृत्यू हा तर ठरलेला आहे, तो कधी ना कधी आपल्या आयुष्यात येणार आहे आणि आपलं जीवन हे संपवणार आहे. पण मृत्यू येईपर्यंत वाट बघत जीवन जगायचं की आपल्याला दिलेला क्षण आपण आनंदाने जगायचा, हसत खेळत जगायचा, इतरांना सुख देत जगायचा, इतरांना आनंदी ठेवत जगायचं, हे आपल्या हातात आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला मिळालेला हा जो मानवी जन्म आहे त्याचं सार्थक करून, अध्यात्माची कास धरून, संत संगतीमध्ये राहून, नामस्मरण करून आपल्याला मृत्यूनंतर गती कशी प्राप्त होईल ह्याचा विचार सुद्धा आत्ताच करणं गरजेचं आहे. बघा मंडळी, व्हिडिओतील एखादा जरी पॉईंट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि इन केस जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.